रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। राजस्व नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील क्रीडांगण व शाळेसाठी आरक्षित जागेवरील कथित बेकायदेशीर बांधकामावर प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ 74 वर्षीय सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णात पिराजी जाधव आणि अनिल बनसोडे यांनी सोलापूर महानगरपालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभर स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत असताना न्यायाच्या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिकाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। प्राचार्य जाधव यांच्या म्हणण्यानुसार मागील 1.5 वर्षापासून या प्रकरणात न्यायासाठी पाठपुरावा सुरू आहे। यापूर्वी 26 जानेवारी रोजी उपोषण केले असता महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाईचे आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला। मनपा अधिकाऱ्याकडून प्रकरण मिटवून घेण्याचे प्रस्ताव देण्यात आल्याचा कनिष्ठ अभियंत्याच्या बदल्यामागे दबाव असल्याचाही आरोप जाधव यांनी केला। दरम्यान संस्थेच्या माजी संचालकानेही जाधव यांचे आरोप योग्य असल्याचे सांगत संबंधित बांधकामावर तातडीने कायदेशीर कारवाईची मागणी केली। अनिल बनसोडे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जागा क्रीडांगण व शाळेसाठी आरक्षित असून ती मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे। MRTP ॲक्ट 1966 मधील कलम 52 व 53 अन्वये 12 डिसेंबर 2025 रोजी अंतिम नोटीस देण्यात आली होती आणि तिची मुदत 12 जानेवारी 2026 रोजी संपली। तरीही प्रत्यक्ष पाडकामाची कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला। मनपा आयुक्तांनी कथित बेकायदेशीर बांधकामाच्या पाडकामाची निश्चित तारीख लेखी स्वरूपात दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे। आंदोलनाला संस्थेच्या माजी संचालकासह अनेक सभासदांनी पाठिंबा दिला। आता मनपा प्रशासन या प्रकरणी ठोस कारवाई करणार की पुन्हा आश्वासनावरच वेळ मारून नेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रणनीती टाइम्ससाठी युनुस अत्तार, सोलापूर। मुख्याध्यापक प्राचार्य जाधव कृष्णात पिराजी, वय वर्ष 74। राजस्व विषयी ऑडिटरने जे काढले होते चुका त्या सर्व आम्ही दिलेल्या आहे आणि त्या ठिकाणी शाळेच्या क्रीडांगणावर गेस्ट हाऊस बांधलेलं आहे। तिथं जवळजवळ 200 गाद्या पडून आहेत, ते देखील त्यांनी उघडून बघितलं आहे आणि मंगल कार्यालय बांधलेलं आहे। क्रीडांगणासाठी राखीव जागेवर मंगल कार्यालय बांधलेलं आहे। जवळजवळ 3000 स्क्वेअर मीटर जागा व्यापलेली आहे। तिथं कुणालाही प्रवेश देखील नसते। शाळेच्या मुलांना खेळायला तिथं ग्राउंड आहे। 700 लोकांची मोठी सोसायटी आहे आणि महापालिकेकडून आम्ही पत्र करतो 52-53 नोटीस दिलेली आहे, परंतु कारवाई केली नाही। उपोषणला बसवतो मागं 15 ऑगस्टला, त्यावेळी ते आश्वासन दिले आणि सोडून दिले। सगळ्या नोटीस दिलेल्या आहेत, 52-53 दिलेल्या आहे, परत निष्कासित करण्यात दिलेले आहे, परंतु त्याच्याशी संगनमत करून इथले जे लोक आहेत ते कारवाई करत। संगनमत कुणासोबत झालेलं आहे? चेअरमन बरोबर। चेअरमन कोण आहे? चेअरमन शिवाजी नामदेव बचवटे चेअरमन। 30 वर्षापासून चेअरमन तोच आहे, सत्ता सोडायला तयार नाही। तो रेकॉर्ड देखील कोणाला द्यायला तयार नाही। मागं DDRने त्याला अपात्र केलं होतं। अपात्र केल्यानंतर देखील दुसऱ्याला चेअरमन केला आणि कागदपत्र मात्र स्वतःच्या नामदारी तो कार्यवाहन बसला आणि सगळे रेकॉर्ड त्याच्या ताब्यात। त्या चेअरमनला काही अधिकार दिले नाही, नामदारी चेअरमन असा हा 27 वर्षापासून लाचावलेला माणूस आहे आणि महापालिका देखील पत्र्यावर केलं आहे, सगळं केलं आहे, सगळे नोटीस दिले आहेत, कारवाई करायचे आदेश आहेत, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत, ताबडतोब निष्कासित करा म्हणून। शाळेच्या ओपन ग्राउंड बांधल्यामुळे क्रीडांगणाच्या तर देखील निष्कासित केलेलं नाही। अजून निष्कासित करेपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।